आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी समाचार के साथ एक राष्ट्र का उदय। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। 18 मार्च 1919ला ब्रिटिश सरकारनं रॉलेट कायदा संमत केला होता। या कायद्यामुळे पोलिसांना कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटल्याशिवाय तुरुंगात टाकण्याचा अधिकार दिला होता। या कायद्याचं औपचारिक नाव अनाकीन आणि क्रांतिकारी गुन्हे कायदा असं होतं। या कायद्याने वसाहती प्रशासनाला व्यापक अधिकार दिले। राष्ट्रवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय असलेल्या कोणालाही खटल्याशिवाय 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होत होती। स्वातंत्र्य सैनिकांनी या कायद्याला काळा कायदा असं संबोधलं आणि त्याविरोधात देशभर संताप पसरला। रॉलेट कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी 6 एप्रिल 1919ला सत्याग्रह पुकारला। ब्रिटिश राजवटीनं लोकांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली आणि 13 एप्रिल 1919ला अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडलं। रॉलेट कायद्यामुळे झालेल्या हिंसाचार आणि रक्तपातानं महात्मा गांधीजींना स्वातंत्र्य लढ्यात ढकललं। गांधीजींनी 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली। भारतीय राष्ट्रीय सेनेचे कर्नल गुरबख्श सिंग धिल्लन यांचं आज आपण स्मरण करत आहोत। त्यांचा जन्म 18 मार्च 1914ला पंजाबमधल्या अमृतसर जवळ झाला होता। भारतीय राष्ट्रीय सेनेच्या इतर सदस्यांसह जनरल शाहनवाज खान आणि कर्नल प्रेम कुमार सेहगल, धिल्लन यांच्यावरही देशद्रोहाचा आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। जपानच्या हातून सिंगापूरचा पराभव झाल्यानंतर फेब्रुवारी 1942 मध्ये धिल्लन भारतीय राष्ट्रीय सैन्यात दाखल झाले। 1944 मध्ये जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची कमान हाती घेतली तेव्हा धिल्लन यांना नेहरू ब्रिगेडचे कमांडर बनवण्यात आलं। बर्मामधल्या इरावडी नदीचे निरीक्षण आणि संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती। 12 फेब्रुवारी 1945ला इरावड्डीजवळ तैनात असलेल्या भारतीय राष्ट्रीय सेनेच्या जवानांवर विमानानं बॉम्ब हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतरही भारतीय राष्ट्रीय सेनेनं इरावडीवर नियंत्रण राखण्यात यश मिळवलं। ब्रिटिश सैन्यानं न्यांगुवार मोटर बोटीनं दुसरा हल्ला केला। हा हल्लाही फसला। मात्र सततच्या हल्ल्यांमुळे भारतीय राष्ट्रीय सेना फार काळ टिकू शकली नाही आणि धिल्लन यांना पॅगनपर्यंत माघार घ्यावी लागली। मित्र राष्ट्रांच्या सैन्याला कायऊक पाडौंगपर्यंत जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी पुन्हा धिल्लन यांच्यावर सोपवण्यात आली। धिल्लन आणि त्यांच्या सैनिकांनी अथकपणे ब्रिटिशांच्या हल्ल्यांचा सामना केला। परंतु एप्रिल 1945 मध्ये ब्रिटिश टँक आणि चिलखत वाहनांच्या भीषण हल्ल्यांमध्ये भारतीय राष्ट्रीय सेनेला मॅग्वेला परतावं लागलं। कर्नल धिल्लन, शाहनवाज खान आणि प्रेम सहगल यांच्यावर खटला सुरू झाला। तोपर्यंत नौदलाची बंडखोरी सुरू झाली होती। ब्रिटिश सरकार भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ज्या सशस्त्र दलांचा वापर करत होतं तेच आता त्यांच्या विरोधात गेलं होतं। प्रदीर्घ खटल्यात 4 जानेवारी 1946ला शाहनवाज आणि प्रेम सेहगल यांच्यासह धिल्लन यांना सोडण्यात आलं। त्यांच्या सुटकेनंतर गुरबख्श सिंग धिल्लन हे मध्य प्रदेशातील शिवपुरी इथं राहत होते। तिथेच 6 फेब्रुवारी 2006ला त्यांचं निधन झालं। अशा या महान देशभक्त सैनिकाला शतशः नमन। भेंट तुम्हारी ये जीवन हो, मर मिटने के लिए मगन हो। स्वातंत्र्य सैनिक कुंजी लाल दुबे यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। त्यांचा जन्म 18 मार्च 1896ला मध्य प्रदेशातल्या नरसिंगपूर जिल्ह्यात झाला होता।
अलाहाबाद विद्यापीठात शिकत असतानाच कुंजीलाल यांच्यावर मदन मोहन मालवीय आणि NC केळेकर यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांचा प्रभाव होता. कुंजीलाल 1937 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य बनले आणि 1939 मध्ये काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनात स्वागत समितीचे सचिव होते. 1941 मध्ये महात्मा गांधीजींनी त्यांची सत्याग्रहासाठी निवड केली, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जवळपास 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 1942 मध्ये सुटका झाल्यानंतर त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि नंतर त्यांना तुरुंगात जावं लागलं. यावेळी त्यांना 2 वर्षांची शिक्षा झाली. 1946 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते जबलपूरमधून निवडून आले. चाहे जितना भले दमन हो, मर मिटने के लिए मगन हो. स्वातंत्र्यानंतर कुंजीलाल दुबे राजकारणाशी सक्रियपणे जोडले गेले. मध्य प्रदेश विधानसभेचे पहिले सभापती म्हणून त्यांची निवड झाली. अशा या महान नेत्याला विनम्र अभिवादन. गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.